नमस्कार, कशा आहात? बरे आहात ना? आणि मी पण बरी आहे. हे बघा, सृष्टीने आज आणलेली आहे खरगोश म्हणजे ससा आणलेली आहे माझ्या मैत्रिणीच्या घरी जाऊन. हे पहा. आणि मला म्हणत आहे, "तुला गिफ्ट आणले, गिफ्ट आणले." मी म्हटलं, "मला कशासाठी गिफ्ट आणली?" तर दाखव, दाखव म्हटल्यानंतर पाहिलं तर काय ज्यामध्ये निघाला, हे ससा. तर पहा किती सुंदर आहे, क्यूट असं ससा आहे. आणि तिला थोडे दिवस त्याच्याबरोबर म्हणजे राहायचं आहे 1-2 दिवस, नंतर परत करायचं आहे ते. तर हे पहा किती छान आहे ना, व्हाईट कलर एकदम मस्त असं दिसत आहे. तर चांगलं आहे आणि है ना. तर आता ती घेऊन जाईल वरती आणि मग मी आता चला मग आता मला करायचं आहे गार्डनमध्ये काम. नमस्कार, कशा आहात? बरे आहात ना? बरंच असलं पाहिजे. आता मी आलेली आहे गार्डनमध्ये आणि गार्डनमध्ये करायचं आहे आता कामाला सुरुवात. काय करावं तर पहिल्यांदा मला करायचं असतं पत्ते गोळा करायचं काम. आणि पत्ते गोळा करायचं म्हणलं तर एक एक हातानं काही काढता येत नाही. म्हणून मी काय करते आता झाडूच घेते. झाडूनं पत्ते सगळं गोळा करून घेते आणि गार्डनला स्वच्छ करून घेते. स्वच्छ गार्डन झाली की मग कोणतं झाड लावायचं, काय करायचं हे सगळं पाहते. कारण दररोज थोडा आपण एक एक तास जरी गार्डनला दिलो ना, खूप छान. हे बघा, सुप्रिया आली आता इथं घेऊन खरगोश. आणि तिला वाटलं की हे शांत राहील आणि मी आपलं काहीतरी थोडं झाडं वगैरे मी पण लावावं म्हणून ती आली. पण ते काय चुळबुळ चुळबुळ करायला लागलं बघा, इकडं जाईल तिकडं जाईल पळून जाईल. परत पण करायचं असतं ना आणि ह्यांचं काय प्राण्याचं सांगता येत नाही. म्हणून तिला म्हटलं मी, "तू देऊन ये अगोदर." ते असं स्पीडनं कुठं गेलं निघालं किंवा कुत्रे वगैरे आले, मांजरे वगैरे आले तर काहीतरी जास्त परिणाम होईल ना वेगळाच. म्हणून म्हटलं तिला अगोदर सोडून ये ते खरगोशला. उगं नको इथं. आपल्याला कामही सुधरत नाही. आपल्याला काम करायचं असतं, दुर्लक्ष होईल. म्हटल्यानंतर ती गेली मग सोडायला. तर ती आता सोडून आल्यानंतर लागली आता खुरपं घेऊन, कुदाळ घेऊन एक गार करायला म्हणजे एक खड्डा करायला. आणि त्या खड्ड्यामध्ये एक फुलाचं झाड लावायचं आहे. कोणतं फुलाचं झाड म्हणजे आता इथं आजूबाजूला कोणतं आहे? आमच्या बाजूला आहे. ते भाऊचं एक शेजारी त्यांच्यात छान आलेलं आहे. ते होतं आमच्यातच. नंतर घरच्या बांधकामामध्ये ते गेलं निघून. त्याने एक फांटा लावलेलं होतं तरी मस्तपैकी तिथं आलेलं आहे. आणि इकडे बघा, मी गेले कात्री आणायला की ते झाड थोडंसं एक फांटा तोडून इथं लावावं म्हणून. तोपर्यंत आमची जी किरायदारीण आहे गंगू, तिनं पण आली खुरपं घेऊन आणि तिथली जागा मी खाली करते. इथं छान काहीतरी झाडं लावू म्हणून. ते बघा, तांदूळशाचे झाड आहे तिथं आणि उपडून टाकायला लागली. आणि मी ठेवले भाजी करता येतं, त्याचे पानं उपयोगाला येतील म्हणून मी त्याचा विचार करून ते ठेवलेलं आहे. आणि तिनं म्हणती बी आलं की ते करायचं नसतं, ते पानं वाळून चालले म्हणून. हे बघा. आणि तिनं सुप्रिया पण तिला काही म्हणली नाही की नको तोडू असं काही नाही. आता मी येऊन बघते तर काय, हे पहा, सगळं उपडून टाकलेली आहे अर्ध्याला अर्ध वाळलेलं. हे पहा किती तोडलेली आहे बघा. हे पहा. आता काय म्हणावं तिला. म्हणते चांगलं येत नाही, चांगलं येत नाही. राहू दे म्हणलं. मग मी ते टाकून दिले आणि तिला म्हणले की तू आता राहू दे, एकच झाड लावायचं आहे, दोघीचं काहीचं काम नाही. तू ते बाळाला सांभाळ. आणि ते मध्ये 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 बाळ पण येत होतं आणि पडलं केलं दगडावर. इकडं दगडं लागले, ते काहीतरी लागले, फरशा वगैरे सगळ्या पडलेल्या आहेत अगोदरच. मग तिला म्हटलं जा अगोदर. आता मला खूप तुळतुळ झालं पण तेवढं झाड तिनं तांदूळशाचं झाड असं काढून टाकली ना. तर असं असतंय बघा, जे काम करतात ना ज्याने आता कष्ट करणाऱ्यालाच माहिती असतं ना त्याचं महत्त्व काय असतं ते. आपल्याला एका पानाचं, एका फुलाचं, एकेका फळाचं सुद्धा महत्त्व असतं. आता मी इथं आलेली आहे. इथं बघा, हे छान असं आलेलं आहे ना झाड, किती मस्त आलेलं आहे बघा. ते फूल आहे बघा, ते पांढरं तशा प्रकाराचं फूल येतं त्याला. खूपच छान वाटतं. मग एक फांटी मी आता तोडून आणलेली आहे. हे फांटी लावलं तर येईल बहुतेक. बघावं आता, ट्राय तर करायचं आपण. आलं तर ठीक आहे, नाही आलं तर मग आणि नंतर दुसरं लावता येईल किंवा तेच आणून लावता येईल. तर इथं मी दिले सुप्रियाला आणि सुप्रिया तिथं लावलेली आहे. खड्डा करून ठेवलेलीच होती. आता त्याला लावलं की छान येईल. मग झेंडूचे पण माळा पडलेल्या होत्या हे पहा. आणि त्याचे पण सगळे वेगवेगळे करून त्याच्या कळ्या. तिथं एक पॉट आहे, खालीच आहे. आता बरेच पॉट खाली झालेले आहेत बघा.
मैत्रिणीनं मग मी हिच्यामध्ये घालायला लावले तिला, की घाल हिच्यामध्ये, बघूत आलं तर ठीक आहे. असंच आपण करावं लागतं. सृजनशीलता म्हणतात ह्याला. बी आपणच तयार करायचं, रोपं आपणच तयार करायचे, त्याचं वाढ आपणच करायची. आपण होता होईल तेवढं काय काय आपण करू शकतो ते सर्व करायचं गार्डनमध्ये. हे पहा, आता हिच्यामध्ये मला टाकायची होती आंबाडी. तिला म्हटलं बघ हिचं आंबाडी टाक. तिनं म्हणतच होती जमिनीवर टाकू. मी म्हटलं नाही, इथं खाली आहे टाक. तर काय तिथं त्या पॉटवर लिहिलेलं होतं अंदमान निकोबारची बी म्हणून. हे बघा साईडला. ओ हो, मग कळालं अरे रे, आपण हे जे उकरलो बेकार झालं. आता येईल का नाही त्याच्यामध्ये माहिती नाही. मग आता तिनं आली इकडं जमिनीवर, की इथं खोदायला, इथं टाक म्हणले आता बी. ते झालं तर झालं, आता गलती झाली, चूक झाली. आता ती येईल का नाही माहिती नाही, कसल्या फुलाचं होतं तेही माहिती नाही. तर चला इथं टाकलेली तिनं आंबाड्याची बी. आंबाड्याची भाजी आता ह्या दिवसामध्ये खूप येते, पण 2-3दा टाकले, जुनं होते ती बी, ते काही आलंच नाही. आता इथं जे झेंडूचं फुलाचं ते बी लावलं ना, त्याच्यावर मी चिठ्ठी लिहून टाकले. आणि हे पहा, पक्षी आता यायला लागलेले आहेत गार्डनमध्ये सुद्धा. हे बघा किती छान पक्षी आहेत, पूर्ण जमिनीवर आलेत. आता पूर्ण उंच उंच झाडावर राहत होते, खाली यायला त्यांना भीती वाटत होतं. आता करत थोडं 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 पूर्ण जमिनीवर सुद्धा आलेले आहेत पहा. चला मी आता इथं तोडून घेते. कांद्याची पात किती मस्त आलेली आहे बघा, हिरवी हिरवी गार कांद्याची पात. आणि टमाटे आहेत हिरवे, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, लसूण, जिरे सगळे घालून चटणी वाटते आज मस्तपैकी. आणि भाकरीबरोबर जेवण करायचं मस्तपैकी. चला, देशी जुगाड, देशी जेवणच चांगलं असतं. त्याच्यापुढं आपल्याला पिझ्झा बर्गरसुद्धा काहीच त्याचं महत्त्व नाही. आणि ह्याचा स्वाद वेगळाच असतो. हे पहा, मग मी वरती आले. हे पहा, इथं खेळायला लागलेलं आहे खरगोश. ते मस्त असं फिरत आहे इकडं तिकडं. त्या दिवशी कसं म्हणजे भीत 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 होतं बघा. आता बघा, चला आता गार्डनमध्ये करायचं आहे काम. आणि ते पॉटवरती जे लिहून आहे त्याला चिटकावून टाकते झेंडूच्या त्या पॉटला. नाहीतर अजून चुकीनं उखरलं जाईल आणि तिथं काहीतरी लिहिलं जाईल, तिथं काहीतरी लावलं जाईल आणि सगळंच मग तेही वेस्ट होईल. तिथं पण मी चिठ्ठी लावून टाकली. आता मी आलेली आहे पाणी द्यायला. पाणी दिल्याशिवाय तर मग आता उन्हाळा किती आहे पहा. आणि पाणी देणं ना इतकं आवश्यक असतं. दररोज पाणी द्यावं लागतं, तेव्हा कुठं छानसे झाडं येतात. आता सुरू झालेलं आहे फळ यायला, एक 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 एक. आता मेहनत केलेला आपल्याला कुठंच वाया जात नाही. कधी ना कधी त्याचं फळ आपल्याला नक्की मिळतं. पण वेळेनुसार, काळानुसार सगळं येत असतं. आपण म्हणतो लावल्या लावल्या लगेच आपल्याला फळ मिळावं, तसं नसतं. आपल्याला वाट बघावं लागतं, थोडं धैर्य ठेवावं लागतं. मग तेव्हा कुठं आपल्याला एक 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 मिळत राहतं. तर शेवग्याच्या शेंगा तर तुम्ही पाहतच आहात. बघा माझ्या डोक्याच्या जवळच किती लागलेले आहेत. आता शेवग्याचं आहेतच, तांदूळशाची तर आहेतच भाजी. तांदूळशाची भाजी काढावं आता म्हणत आहे, पूर्ण आलेली आहे भाजीसाठी. पण भाज्या घरात राहायला लागले, ते तसंच काढायचं राहून गेलं. आता तेही करणार आहे. तर चला मग आजच्या व्हिडिओला मी आता इथंच संपवते. असंच व्हिडिओला साथ देत राहा, बघत राहा आणि आपला सपोर्ट नेहमी असू द्या, अशी मी अपेक्षा करते. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आणि तोपर्यंत धन्यवाद. आणि पाणी घालायचं पण माझं झालेलं आहे. मस्त आता दुसऱ्या दिवशी झाडं टवटवीत दिसतील. दुसऱ्या दिवशीचा पण व्हिडिओ तुम्ही नक्की बघा.